बार्शीतून बौद्ध अनुयायींचा दीक्षाभूमीकडे प्रेरणादायी प्रवास। भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये। बार्शी शहर आणि तालुका शाखेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेने काल एक विशेष आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमात समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला, तसेच बौद्ध विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यावर भर देण्यात आला। योगायोग असा की याच दिवशी बार्शीतील बौद्ध अनुयायांचा दीक्षाभूमीकडे जाणारा संघटित प्रवासही सुरू झाला, ज्याला समाजातील एकतेचे प्रतीक मानले जात आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या या विशेष कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते। नगरसेवक श्री शैल्य भालशंकर यांनी आपल्या योगदानातून 3 पुस्तकांचा संच भेट दिला, जो बौद्ध साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला। पत्रकार किशोर सोनवणे यांनीही कार्यक्रमात उपस्थित राहून आपला पाठिंबा व्यक्त केला। कार्यक्रमादरम्यान भारतीय बौद्ध महासभेच्या अधिकृत दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। या दिनदर्शिकेत वर्षभरातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि बौद्ध धम्माशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रसंगांची माहिती समाविष्ट आहे। कार्यक्रमात सत्यजित जानराव यांनी समाजासाठी योगदान देणाऱ्या अनेक व्यक्तींना सन्मानित केले आणि उपस्थितांना उद्देशून सांगितले की भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून समाजासाठी सकारात्मक योगदान देणे हे आमचे उद्दिष्ट आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करून समाजाला एकत्र आणणे हीच खरी श्रद्धांजली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर घेतलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षेच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी बार्शीतील बौद्ध अनुयायांचा संघ काल रात्री गाड्यांद्वारे दीक्षाभूमीकडे रवाना झाला। या प्रवासाचे उद्घाटन कार्यक्रमानंतर करण्यात आले। या प्रवासाचे मुख्य उद्दिष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माच्या माध्यमातून दिलेल्या समता, बंधुत्व आणि न्यायाच्या विचारांना पुनःप्रस्थापित करणे हे होते। दीक्षाभूमीकडे निघालेल्या या प्रवासाने बौद्ध अनुयायांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण केला। या संघटित प्रवासातून एकता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाचा समारोपही अत्यंत प्रेरणादायी ठरला, कारण त्याने नव्या उमेदीने बौद्ध विचारांचे महत्त्व अधोरेखित केले। भारतीय बौद्ध महासभेचा हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नसून समाजाला नवी दिशा देणारा प्रेरणादायी प्रसंग ठरला। दीक्षाभूमीकडे निघालेला बौद्ध अनुयायांचा प्रवास हा केवळ धार्मिक यात्रेचा भाग नसून समतावादी विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या चळवळीचे प्रतीक ठरला आहे। आज भारतीय बौद्ध महासभा बार्शी शहर आणि तालुका शाखेच्या वतीने दीक्षाभूमी या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका यांची सहल घेऊन आज आम्ही जात आहोत। त्याचं निमित्त असं आहे की 10 सप्टेंबरला सोलापूर जिल्ह्यामध्ये श्रीलंका देशातून तथागत गौतम बुद्धाचा अस्थिधातू कलश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिधातू कलश या ठिकाणी आणला होता। त्या कामी ज्यांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं होतं अशा लोकांना धम्मदूत या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे। निमित्त हे आहे, परंतु आमचं सहलीचं नियोजन हे फार पूर्वी झालेलं होतं। हा योगायोग आहे की दोन्ही कार्यक्रम एकत्र घडून आले आणि त्यामुळं आम्ही आज संध्याकाळी नागपूरसाठी रवाना होत आहोत, जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली आणि आम्हाला मानवतेच्या मार्गावर पुढं आणलं। त्या ठिकाणी जाऊन आम्ही वंदन करणार आहोत। हा आमचा कार्यक्रम आहे। त्याचबरोबर आजच्याच या दिवशी जे धम्मयात्रेला जाणारे बार्शी शहर आणि तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातून आलेले जे बौद्ध उपासक उपासिका आहेत त्यांना या ठिकाणी पत्रकार किशोर सोनवणे, त्याचबरोबर नगरसेवक श्री शैल्य भालशंकर यांनी 3 पुस्तकाचे संच आजच्या या चांगल्या प्रसंगी त्यांनी भेट दिलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जी दिनदर्शिका काढली जाते ती दिनदर्शिका त्यामध्ये प्रत्येक दिवसाला जे काय त्या दिवसाचं महत्त्व आहे ते मांडलेली अशी भारतीय बौद्ध महासभेची अधिकृत दिनदर्शिका आहे। त्याचं प्रकाशन सोहळाही आज या ठिकाणी होता, तोही आज मोठ्या दिमागात या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आणि आता लवकरच आम्ही आता वेळ झालेला आहे त्यामुळे आम्ही आमच्या गाडीकडं निघत आहोत। आम्हाला पुढं जायचं आहे, अंतर जास्त आहे, त्यामुळं धन्यवाद एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो। उपासक उपासिका थोडं शांत राहा। सहलीला निघालेले तुम्ही सर्वजण, त्याचे संयोजक जानराव सर, सत्यजित जानराव, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व जिल्हा आणि तालुका पदाधिकारी, आमचे पत्रकार मित्र खुने, ननवरे सर,
व उपस्थित सर्व बंधू भगिनी, मी भाषण करण्यासाठी उभा नाही. मी फक्त तुम्हाला सहलीला शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे. पण या शुभेच्छा देताना गेल्या 30 वर्षाचा काळ थोडासा माझ्या पुढे आला. 1994ला मी बार्शीमध्ये आलो. 2024ला 30 वर्ष झाली. पण 94ला ज्या वेळेला आलो त्यावेळेला धम्म चळवळ इथं काहीही नव्हती. अगदी झिरो म्हटलं तरी चालेल. आणि मग 1-2-3 वर्षांनी महिला मंडळ निर्माण झालं. एसटीतले कांबळे तात्या होते, त्यांच्या निरोप समारंभानिमित्त आम्ही एकत्र जमलेलो होतो. आणि तिथं महिला मंडळाचं अनौपचारिक पद्धतीने निर्मिती झाली. आणि मग त्या महिला मंडळाने बार्शीमध्ये धम्म चळवळीचा पाया गाठला. ओमताई या त्या पायाच्या आधारस्तंभ होत्या, पुष्पाताई ओमम. त्यांनी सर्वांना धम्मवंदना शिकवली, वंदना कशी घ्यायची शिकवली, मार्गदर्शन केलं आणि एक ट्रस्ट निर्माण केला. आणि बार्शीमध्ये घरोघर जाऊन वंदना त्यांनी घेतल्या. त्यामुळं आज चांगलं स्वरूप बार्शी शहरामध्ये धम्म चळवळीला आलेलं आपल्याला दिसतं. 1-2 विहार होत आहेत. नालंदा विहार झालं, 1 एकरमध्ये विहाराचं भूमिपूजन झालं. श्रावस्ती बुद्ध विहार प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने झालेला आहे. ही चळवळ गतिमान झाली आहे. धम्म चळवळ गतिमान झालेली आपल्याला दिसेल. आता सगळ्या स्तरातील लोक यामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत. आता नाहीतर अगोदर मोजकेच दिसायचे. सगळ्या स्तरातील, अगदी कामगार असतील, नोकरदार असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, या सर्व स्तरामधून ही धम्म चळवळ आता गतिमान झालेली आपल्याला दिसून येते. ही अशीच गतिमानता वाढवण्यासाठी, धम्म चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी, धम्माचं ज्ञान मिळवण्यासाठी वेगवेगळ्या धम्माच्या सहली या आयोजित करणं आवश्यक असतं. तशी सहल जानराव सरांनी आयोजित केलेली आहे. ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं ही सहल आयोजित केलेली आहे. या सहलीमध्ये तुम्ही सुखरूप जा, सुखरूप परत या. सहलीमध्ये कसलाही त्रास होऊ नये अशी प्रार्थना मी करतो आणि तुम्हाला या धम्मसहलीच्या शुभेच्छा देतो. वारंवार अशा सहली तुम्ही काढाव्यात. आम्हालाही त्यामध्ये सहभाग घेता आला तर नक्कीच आनंद वाटेल. तर शुभेच्छा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आणि थांबतो. जय भीम.